आणि नृत्यामध्ये माऊलींच्या मुखातून निघालेलं नारळ पडले का फक्त आणि मंदिरातून ज्या माऊलीच्या मुखातून जो बोधाचा उत्साह आहे, मनाचा उत्कर्ष आहे, अंतःकरणाचा परिणाम आहे, ज्या अंतःकरणामध्ये बोधाचा आविष्कार तयार होतो, वेदाचा चमत्कार तयार होतो, साधूचा प्रसाद हृदयात येतो, तो जीवमुक्तीच्या घरात राहतो. ही माऊलीच्या चिंतनाचं खरं फल आहे. तुमचा संसार निर्मल आहे. एक क्षण मात्र बुद्धीला शांतता नाही आणि क्षणभर सुखाची तुम्हाला चव घेता येत नाही, कारण तो संसार सुख देत नाही हे बुद्धीला माहित नाही. आणि माहित असो या नसो, ती बुद्धी तिथून निघायला तयार नाही आहे ना. ह्याला म्हणतात वैदिक भाषेत तादात्म्य भाव. बुद्धीचा आणि देहाची जे सांगडे मजबूत आहे. तुम्ही समजताल एका जन्माची आहे नाही, लक्ष लक्ष कोटी कोटी. तो जीवात्मा, ती बुद्धी आणि तो देह आणि ती वासना, ते अज्ञान आणि ते पाप, ते मोह आणि तो विकार आणि तो व्यवहार, याच्यामध्ये वाद गेली बुद्धी. शब्द सुंदरच करिता लक्षात ठेवा. इत्या व्यवहारासोबत राहावं का व्यवहाराला टाकून भगवंतासोबत यावं हे ज्ञानामध्ये शिकावं आणि सद्गुरूनं तरी शिकवावं आणि हृदयाने ते पेलावं. या श्रवणाचा साक्षात्कार म्हणतात, बोधाचा चमत्कार म्हणतात, वेदाचा प्रसाद म्हणतात, आनंदाचा आविष्कार म्हणतात, मोक्षाचा अंगीकार म्हणतात, त्याला साधूची भेट म्हणतात. साधू आणि संत जेव्हा आपल्याला मिळतात आयुष्यात, त्यांच्या मुखातून वेदाचं अमृत प्रसवतं आणि हृदयातलं अज्ञान भस्म होतं, मुळासकट समाप्त होतं, ईश्वराचं नातं तयार होतं, ऐक्याचा आनंद भोगायला येतो, परमात्म्याचा स्पर्श होतो, तो महात्मा जीवनमुक्त असतो. असतो की नसतो. आणि ही भाषा अलीकडच्या लोकांना माहित नसती, कारण सांगत नाही त्यांना. गोष्टी अलीकडचं वरवरचं माहित असतं, पण अंतरंग जाण्यासाठी ज्ञान लागतं आणि हृदयामध्ये भगवंताचं भान लागतं, वेदाची तहान लागते. बुद्धीने वेदातलं घ्यावं. वेदांतामध्ये भगवंताची ओळख आहे हे जगाला माहित नाही. भगवंताचं पाहण्याचा टप्पा वेगळा, भगवंताचं नाम वेगळं, भगवंताचं ज्ञान वेगळं आणि भगवंताचं स्वरूप वेगळं. भगवंताच्या सान्निध्यामध्ये बुद्धी जेव्हा प्रवेश करते अध्यात्माच्या माध्यमातून, संतांच्या संगतीतून, श्रवणाच्या शक्तीतून, हृदयाच्या भक्तीतून, वेदाच्या मुक्तीतून. सांगता येतं सिद्ध शब्द वापस. हे व्यासपीठ असतं राजा. इथं भगवंताचा प्रसाद असतो आणि बुद्धीला चमत्कार असतो, ईश्वराचं ऐक्य असतं, स्वानुभूतीचा पाऊस असतो, आनंदाचा हृदयामध्ये लोट असतो, पूर आनंदाचा पूर भक्ती बुद्धी. पण न जाणू का वेदाचं लोकांना चिडे माहित नाही मला. अध्यात्माची आवड कमी आहे फार. बघा तुम्ही खूप जण म्हणतात माहित नाही आम्हाला अध्यात्म. बरेच जण म्हणतात विचारसागर कळत नाही. बरेच जण म्हणतात अध्यात्माची ओळख नाही. जर अध्यात्माची ओळख नाही, संताची संगती नाही, श्रवणावर भक्ती नाही, तर मुक्ती कशी येईल? आणि त्यांना मुक्तीची गरज पण नाही बेटा, नाही गरज. काय मुक्ती हेच माहित नाही ना, त्यांची पण चूक नाही. आणि धर्मशास्त्र अध्यात्मशास्त्र एक समजत लोक तांडूर अध्यात्माकडे जावं लागतं. विधीचं विधान पालन करणं
नित्यनियमित धर्माचा आपल्या हृदयामध्ये ते सदा स्मरण असणं आणि भगवंताला जाणण्याचं त्या आयुष्यासाठी साधन करणं. ते आयुष्य साधना आहे भगवंताकडे जाण्याची. मग भगवंताकडे जाण्यासाठी अध्यात्मच आहे, त्याला पाहण्यासाठी भक्तीच आहे, त्याला ओळखण्यासाठी संतच आहेत, त्याचं सानिध्य भोगण्यासाठी ग्रंथच आहेत, त्याच्या प्रेमात बोलण्यासाठी मोक्षच आहे. कळत नाही बेटा हे, कळतच नाही सर्वसामान्य लोकाला, 90% लोकांना कळत नाही. संत संगतीमध्ये अध्यात्मशास्त्र हृदयात जर आपल्या थांबलं स्थगित झालं तर परमेश्वराचं सानिध्य आलं, ऐक्याचा अनुभव आला, परमात्म्याचा प्रतीतीचा सोचा सोला अनुभव आला. हा मुक्तीचा मार्ग आहे. ज्ञानेश्वरी कशासाठी आहे, गीता कशासाठी आहे, अद्वैत कशासाठी आहे, बोध कशासाठी आहे? आपली ओळख आपल्याला होण्यासाठी आहे. जगाची ओळख आहे, देहाची ओळख आहे, शब्दाची ओळख आहे, व्यवहाराची ओळख आहे, परमात्म्याची कुठे ओळख आहे? ओळख आणि पाहणं जमीन आसमान आहे. अक्कल आहे का अक्कल? ओळख म्हणजे ऐक्य, पाहणं म्हणजे त्रिपुटी, जाणणं म्हणजे श्रवण, आणि होणं म्हणजे मुक्ती. ही खरी भक्ती. आणि भाषा जपत नाही त्या लोकांना. तुम्ही रोजचे म्हणून तुम्हाला जपती, आणि किती लोक जपते हे मला माहित नाही. काय सांगा, पवित्र अंतःकरणाला वेद जाणता येतो, अशुद्ध अंतःकरणाला ऐकता येतो, आणि पापी अंतःकरणाला सगळं थोडस चिटकत निघून जात. पापच संपत नाही ना बेटा आपलं. अधिक पुण्य लागतं अपरंपार. त्या पुण्यानं बुद्धी ईश्वराला जाणण्यासाठी परिपक्व होती. पुण्य लागतं, पाप नाही. संत लागतात, संसार नाही. बोध लागतो, जगत नाही. हृदयामध्ये तळमळ लागते, मळमळ नाही. त्याच्याकडे जायची आवड लागते, संसाराची आवड नाही. विरक्ती लागते, सक्ती नाही. जर विरक्ती नाही तर तुम्हाला मोक्ष कधीच नाही. जन्म मरणातून बाहेर येताच येत नाही, भेट टाकताच येत नाही, अभेद भोगताच येत नाही. कारण तुम्हाला ईश्वराची ओळखच नाही, हृदयात प्रेमच नाही, भक्तीचा सागरच नाही, ज्ञानाचा अगरच नाही, आणि वेदांताची स्थितीच माहित नाही. जेव्हा वेदाचे श्रवण हृदयामध्ये येऊन थांबतं तेव्हा संसार लांबतो. कसं म्हणलं, उदास वाटते. आता कुठंच काय लक्ष लागत नाही. तुमच्या मला कोणी जवळ अध्यात्माचा पाऊस असतो, कृष्ण परमात्म्याचा ध्यास असतो, अध्ययनाचा अभ्यास असतो, आणि स्वरूपाचा प्रत्यय असतो. तो महात्मा होण्याच्या सानिध्यात असतो. त्याचा प्रवास ईश्वराकडे असतो, यात्रेत नाही. कळतं का यात्रा आणि प्रवास? ते कळतं. बुद्धीची अंतरंगता म्हणजे यात्रा. ही धमाधम अक्कल नाही. पवित्र आणि साधकाला यात्राची काय गरज? परमेश्वराच्या सानिध्यात बुद्धी थांबती, यात्रा काय गरज? संपली यात्रा, संपला खतरा अज्ञानाचा. कुठं अक्कल असती? किती बातला सांगते, फिरायचं नका, त्या म्हणतात जायचंच. ती मॅडम म्हणते जायचंच, वापस ऐकत नाही कोणाच्या. कारण तेवढी कुवत नाही, पात्रता नाही. ज्या अधिकारामध्ये बुद्धी बोधाचं स्नान करती, वेदाचं ज्ञान घेती, अंतरंगात मान होती, स्वरूपामध्ये तद्रूप होती, आणि आपल्या आपल्या बोधात रमून मुक्तीचं आसन घेती, ती कशाला फिरती? एवढा अवसान नाहीये. आहे अवसान? रांगत्या बाळाला मार्केट मध्ये जा म्हणता येतो का? रांगते बाळ गुडघ्यावर तोंड फुटणारे, रांगते बाळ पडतं ना तोंडावर, नाक फुटत, पुन्हा रांगत. म्हणून रांगणं संपल्यावर चलणं असते. यांचे गुडघेच नीट नाही, चलतील कुठून? खरे का खोटे? रांगणं संपणं मरुस तर
मातीत येणार संसारात. रांगणं म्हणजे संसार उभा टाकता येते नाही, पण ज्ञान म्हणजे रांगणं नाही, त्याला बघणं. ज्ञानाच्या डोळे येतात आणि अंतःकरण ईश्वरात सामील होत, त्याला म्हणतात समाविष्ट. एक सांगू, आपण साखर टाकली पाण्यात दुधात, त्याच्यात टाकतोच की आपण, पण यामध्ये साखर म्हणते मला पाण्यात मिसळायचंच नाही, त्याचाच खडा राहायचं. एकदम म्हणली तर पाण्यात गोडी नाही, पण साखर विगरती पाण्यानं, तसं मन संपत ज्ञानानं. कळतं का? अजून याच्यापेक्षा किती उदाहरण द्या तुम्हाला. आणि दगडाच्या बुद्धीला काय सांगू आम्ही? बुद्धी पवित्र, पावन, स्थिर आणि बोधाला धारण करणारी, ईश्वराला जाणणारी आणि तत्वामध्ये तद्रूप होणारी असावी. तर ती मुक्ती भक्ती. जड भक्ती आणि संसाराचा प्रेम करणारी हृदय, त्याला मुक्ती नसते, त्याला फक्त पुण्य असते. खरं अधिकार न्यून असतो, बुद्धीचं जडत्व असतं आणि ते बोधामधून मन बाहेर असतं. त्या पापाला मुक्ती नसते. असते का? सोपी का मुक्ती? बटन दाबलं की इकडे पाप केले, इकडे मुक्ती हातात द्या. पिंड वेग. आम्ही पाप करू, आम्ही संसार करू, आम्ही खोटं बोलू, आम्ही चोऱ्या करू, आणि आम्हाला मुक्ती होती. आता आणि तुम्ही द्या ती मुक्ती. फाटक्या पिशवीमध्ये धान्य कसं बसल? आणि तुम्ही मुक्ती द्या म्हणजे तुमची पिशवी शिवा आली, फाटके पिशवी शिवा, तर मध्ये साठल्या जाईल बोध, आणि आटल्या जाईन अज्ञान, साठवल्या जाईन ज्ञान, मग परमात्म्याचं भान, मग सुखाचं ज्ञान. त्या ठिकाणी फक्त सुख असतं, क्षण मात्र दुःख ते मात्र असत. व्यवहारापुरतं बुद्धी तिथं असते, पुन्हा समरस असते. ज्ञानी असतो. प्रत्यक्ष बघितलंय मी संतांचं. व्यवहारापुरतं ते इकडे यायचे, पुन्हा आपल्या महिमेत राहायचे. दार काढून रूम मध्ये यायची, कुणाची टाप नव्हती परभणीत. नाही बेटा, त्यांच्या अभ्यासात रूम मध्ये चिंतन झालं की दर्शनाचं एक कष्ट आहे, पुन्हा नाही. आणि अभ्यास पहाटे उठणं, 3ला आणि 4ला उठून बसायचे. किती कष्ट जगासाठी विचार करा ना, किती कष्ट. संसारातले कष्ट ह्या खापराला घरातले, आणि परमात्म्याचे कष्ट जगाला. म्हणून महात्मा म्हणते त्याला जगासाठी कष्ट करतात आणि जीवाला बोध हृदयात भरतात. वेदांताच्या रस्त्यावर बुद्धीला खेचतात, आत्मा अनुसंधान जीवाला देतात आणि मुक्तीचं दान प्रत्येक बुद्धीमध्ये वाटतात. त्याला महात्मा म्हणतात. का कुणाला बी? काय तुम्ही बघितलं नाही जग? आम्ही नाही बघितलं. लय बघितलं, लय प्रकार, लय नमुने. ज्या आयुष्यामध्ये संत मिळाले, ज्या संतान बुद्धीला भक्ती, ज्ञान, कर्म, सुख शिकवलं आणि अध्यात्माचा रस पाजवला, अमृत दिलं बुद्धीला. अध्यात्म म्हणजे अमृत आहे. ती बुद्धी पुन्हा अमृत होत नाही, त्याचं नाव अमृत. असा असतो बेटा. बुद्धी म्हणजे जीव, तो मृत्यूला जातच नाही, अज्ञान राहतच नाही, देवान होतच नाही, ईश्वराचा स्पर्श संपत नाही, आणि ऐक्य कधीही मावळत नाही, भेद उरत नाही. ईश्वराचं सानिध्य बुद्धीला ती कधीच सोडवत नाही. देहाचं सानिध्य तिला माहित नाही, कारण ती देहाच्या संबंधातून कधीच दूर गेलेली असते. हे ज्ञानाचं फळ आहे. देहाचा संबंध संपवणारं ज्ञान वेदांताचं ज्ञान. जडाचं भान नसतं त्या जीवाला, आत्मज्ञान असतं त्या बुद्धीला, ब्रह्मरस असतो हृदयाला. कारण तिथं समोर असते प्रबोधन करण्याला, संत करण्याला. संत प्रबोधन करतात आणि अज्ञानाला मारतात, जीवाला तारतात, आणि त्या ठिकाणी ऐक्याचा अनुभव हृदयात भरतात. त्याला संत म्हणतात बेटा. जे जगाला पाहिजे, जी जीवाला पाहिजे, ते सहज देतात. संसार असो या परमार्थ, त्याच्यात ताक
ताकद असती द्यायची. गुरुजी हमेशा म्हणायचे, अरे परमार्थात या, संसार कोथिंबीर सारखा भगवंत तुमचं करून टाकतो, पण इकडे या, या इकडं. नामदेवरायाच्या घरात दरिद्री होती, सगळं भगवंतानं लग्न लावून दिलं भगवंतानं, पण त्यांच्याकडे जा की, संताकडे जा ना, ग्रंथात राहा, संताकडे या, सच्चिंतन करा, वेदाचं ज्ञान आत भरा, तेव्हा स्वरूपाचा झरा. स्वरूप म्हणजे आनंद, हे बी कळणं जगाला. माती दगड दुसरं जायचं बसायचं कवर बी. ज्या बुद्धीला शांतता आणि सुखमयता प्राप्त होती, ते वेदांत शास्त्रातून, प्रक्रियातून, श्लोकाच्या भावार्थातून आणि ओवीच्या अमृतातून मनाला ईश्वराचं सानिध्य मिळतं आणि हृदयाला त्या भगवंताचं एकरूपतेचं ज्ञान कळतं. तेव्हा ते मन ईश्वरामध्ये समाविष्ट होतं. त्याला ज्ञान नाव येतं. त्याला ज्ञान कशाला म्हणायचं? ती भूमिका आहे. भगवंताच्या ऐक्याचा अनुभव घेणारी बुद्धी मी ज्ञानी मी अनुभवा ते म्हणत नाही, कारण मनाला शब्दच नाही आणि ते देहावर येतच नाही, तिला वृत्ती शिवतच नाही. वाच असत ते मान, ते ज्ञानाचं धन. कळतच काही नाही की ज्या चिंतनामध्ये चित्त चिन्मय झालं तर देहाला त्यानं बाजूला फेकून दिलं. कुठं कळतं? जडातून ते बाहेर आलं आणि त्या जगताचं भान तिथंच गेलं. कारण खोट संपलं, खरं प्रगटलं. खोट संपलं, बाद झाला, सगळा खऱ्याचा अनुभव आला. खरं म्हणजे परमात्मा, खोटा म्हणजे अनात्मा. अनात्म्याचा परित्याग करून बुद्धी परमात्म्यात विराजमान झाली. खोट्याची अनुभूती का तिला? कदापि नाही. खोट्यासोबत व्यवहार होईल, पण खोट्याचा संबंध जाईल, तोच मग महात्मा होईल. किती शब्द येतात छान. कोण तर तिकटाचं खात आणि कोण चिळ खात, माहित नाही. परमात्म्याला माहिती कोणत्या भक्ताला काय द्यायचं, कुणाला काय द्यायचं राहिलं, कोणाचं वज माझ्या डोक्यावर आले. ज्ञानामध्ये हे धन देणं तर भक्ताचं ऋण फेडणं. जसं बालाजी कुबेराचं ऋण फेडते, तसं संत जीवाचं ऋण फेडतात. पांडुरंग त्याला फेडायला लावतो, तुम्ही आम्हाला देतात, आम्ही तिथे मात्र तिथे नसतो. आमची वाणी त्यांच्या सत्यावर बोलती आणि तो पांडुरंग बोलतो. आज मला सकाळी काढत तर वेळ आला का, किती उशिरा निघाली, बरोबर आहे खाण्याचं. आणि बुद्धीमध्ये भगवंताचं सानिध्य भोगल्याशिवाय हा ध्येय पडू नये. काय आपलं का महत्व आहे? गुरुला का महत्व आहे? विद्याला का महत्व आहे? श्रवणाला का महत्व आहे? अद्वैताला का महत्व आहे? त्या ठिकाणी ब्रह्मभाव जागा होतो. अमृताचा आपल्याला हातात, मृतदेह बाजूला जातो, स्वरूपाचा साक्षात्कार होतो, अद्वैताचा रस येतो, परमानंदाचं बुद्धीशी मिलन होतं. तेव्हा तो महात्मा हे मिळतं. इथं आपण हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो, सगळं खोट. भौतिक सुखाकडे जातो, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. त्याच्यात सुख नसतं बेटा, भीती आहे. सोनं असल्या, प्रॉपर्टी असल्या, पैसा असो या धन असो, केवळ भीती आहे. कोण मागतं की आणि कोण घेतं की, कोण चोरून नेतं की. किती का श्रीमंताला झोप गोळी लागती. मला म्हणायचे श्रीमंताला गोळीने झोप येते आणि वार करायला एका क्षणात झोप येते. एक क्षण बी लागत नाही. मुंडक उशीर ठेवल्या रामन, एक क्षण बी लागत. शक्ती ना ते. आणि यांचा मग धडधड धडधड धडधड. आता माझी एकटी कुणाला कळण काय? चोरी आणि मोहरी. पुन्हा आधी चोरी, मग ती राहते मोहरीत. चोरी अध्यात्माची करा, चोरी कृष्ण भक्तीची करा, चोरी वेदांताची करा, चोरी अद्वैत रसाची करावी का पैशाची? बाबा बाबा कळतं का आपण काय चोरायलो, काय वागायलो, किती खोटं बोलायलो, देहाला माझं म्हणायलो, इंद्रियाच्या विकारात जगायलो, जगाला
बोलवायलो आणि मृत्यूला आलिंगन द्यायलो, माहितीये? म्हणून हे सगळे विकार फेकणं आणि आकार टाकणं, निराकार होणं हे वेदांताचं फल आहे. ध्यानात आलं आणि श्रवणात गेलं तर विकार समाप्त झाला. इंद्रिय पावन झाले श्रवण करून करून. पंचेंद्रिय, ज्ञानेंद्रिय पावन झाले ना. त्यांचं त्या विषयाचं भान टाकलं त्यांना. ज्या ज्या इंद्रियाला विषयाची आवड होती ते इंद्रिय भगवंताकडे आणले. कशाला विषयाची आठवण होईल? विकार रहित केली इंद्रिय. समदम म्हणतात त्याला. क्षमा आणि दम. इंद्रियाचा निग्रह आणि मनाचा निग्रह. इंद्रिय पावन झाले. तिथला विकार राग झाला. विकार जळून गेले इंद्रियाचा. जसं अंतःकरणामध्ये इच्छेचा प्रवाह असतो. हे झालं की ते झालं की ते. मग इच्छा ती संपत्ती. परमात्म्याच्या ओळखीची इच्छा सुरू होती. अध्यात्मावर बुद्धी येते. संताची संगत होती आणि मनाला स्वरूपाची प्रतीती. त्याला म्हणतात जीवनमुक्ती. धरून टाकतो की तू घे जगाला दे. तू पण घे आणि जगाला पण दे. काय शब्दाची मांडणी असती. आणि नित्य नूतन. पैसे गीता आता तर नित्य नूतन आहे. पार्वतीने प्रश्न केला शंकराला, गीता सगळ्यात छान काय, सुंदर काय? अध्यात्म. तुझं रूप कसं नवीन आहे, रोज छान. तसं तुझं रूप जर नित्य नूतन आहे तसं आमचं अध्यात्म नित्य नूतन आहे. हे उदाहरण दिलं शंकरानं पार्वतीला. किती उच्च सांगितलं की तुझं रूप किती सुंदर आहे. कधी बदलतं का? आधी शक्ती असतो. तुझा जो शक्तीचा प्रभाव कमी होतो का? तसं हे नित्य नित्य मी आहे. मी नूतन आहे. कधीच मला मृत्यू नाही. मला कधीच माझ्यामध्ये विकार नाही. ह्या देहाला विकार आहे बेटा. जड विकार. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शना. जन्म आहे ना, गर्भ आहे, पुन्हा बाळपणे, तरुणपणे, वृद्धपणे, म्हातारपणे, मग मृत्यू आहे. आणि त्याला पाहणारा मी आहे. त्या मृत्यूला, त्या जरेला, त्या विकाराला पाहणारा मी आहे. देह मी नाहीये. हे बाळपण गेलं, तरुणपण आलं, हे मला जाणीव व्हायली. ज्याला जाणीव होत तो मी, ज्याला विकार होतो तो मी नाही. पंचकर्णातली सिद्धता आहे. पंचमहाभूताचा जो पिंड बनतो आणि ब्रह्मांडामध्ये पंचमहाभूत असतात. पण पंचमहाभूताचा निराश करणारं ज्ञान संतांच्या मुखातून जीवाच्या हृदयात येतो. तर अज्ञान समाप्त होतं, मन शांत होतं आणि त्याला मी कोण कळायला सुरुवात होती. त्याला विवेकाची संपत्ती म्हणतात. खरं बेटा, विवेकाची संपत्तीशिवाय वैराग्याची प्राप्ती नाही. अध्यात्मावर बुद्धी आहे का आता पारायण चलती. एक पारी LKG UKG फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 5 6 इथे लेकरांना तुम्ही घालताय ना स्कूल मध्ये. पहिल्यांदा फक्त डब्बा खायला शिकवतात. बाळाला काय असतो? डब्बा. तसं तुम्ही मूर्ख डबे खाता. कुठे जाणं काय आहे डब्बे खाणं. हा डबा उघडला खाल्ला. लाईन मध्ये बसून खा, शाळेत बसून खा, डब्बाच. कुठं कळत मी काय खायलो. काही कळत नाही बेटा. म्हणजे LKG सोडत तुम्ही तयार नाही. डबा तुम्हाला सोडवायचा नाही. छोटे बाळ डबा खात. तुमची बुद्धी बाळच आहे. मग कुठे ईश्वराच्या संगतीत आहे, कुठं बोधाच्या उन्नतीत आहे, कुठं वेदांताच्या स्थितीत आहे, कुठं आत्मरूपात आहे. म्हणून डब्बा. सांगावं तरी काय तुम्हाला आता. बरोबर आहे की नाही? इकडं फिरणं, तिकडं जाणं, इकडे येणं, हे कर्माचं करणं, त्या अभिमानात राहणं, त्या जगताला पाहणं, त्या विषयाची अनुभूती घेणं, इंद्रियामध्ये विकार होणं आणि अज्ञानाला तसंच ठेवणं आणि भेदात राहणं आणि अभेदाला सोडणं. डब्बा.
भेद टाकला की आपण आपल्या आपल्या अध्ययनाचा अंतरंगात, की जेव्हा संबंध देहाचा होता तर प्रसंग दुःखाचा होता, ओळख जगताची होती आणि विकार वृत्तीचा होता, स्पर्श विषयाचा होता, अनुभव दुःखाचा होता, हा प्रसंग वेदाचा होता. कळतं काही? एकटे शब्द कळतो की वेदाच्या माध्यमातून देहाचा संबंध आहे, भेदाच्या माध्यमातून विषयाचा ओळख आहे आणि भेदाच्या माध्यमातून जीवाशिवाची दूरता आहे. दूर जातो जीव ईश्वरापासून, त्याला भेद म्हणतात. जवळ येतो त्याला श्रवण म्हणतात. एकरूप होतो त्याला मोक्ष म्हणतात. आणि सुखात राहतो त्याला अनुभव म्हणतात. काय आहे अभेदामध्ये? काय आहे मी म्हणजे काय आहे? देह म्हणजे मी काय? देह भाव वाढवणं म्हणजे काय आहे? आणि देहाचा बात करणं म्हणजे काय आहे? आत्मसाक्षात्कार होणं म्हणजे काय आहे? वेदांताची ज्या स्थिती भोगणं म्हणजे काय आहे? वेदांतामध्ये भगवंताची प्राप्ती आहे आणि जन्म मरणाची निवृत्ती आहे. हे कळायला नको? तुम्हाला सांगायला नको तुमचा दोष नसतो सरिता. तुम्ही भाबडीला कुठे जाता पण झोळीमध्ये काय येतं? काय नाही. मग मार्केटमध्ये जायचं नाही, कधीच नाही. जिथं ओळख होती आणि जिथं परमेश्वराची प्रतीती, त्याला म्हणा खरी भक्ती. ज्या संतांच्या संगतीमध्ये देहाचा संबंध संपवण्याची ताकद आहे ते आमचे गुरुजी. ज्या संतांच्या भेटीमध्ये अज्ञान समाप्त होतं ते आमचे गुरुजी. परभणीकर आपल्या रंगात रंगणारे रंगनाथ आपल्या रंगात रंगून गेले. होता चांग आलं, वेदाचा संघ आला आणि जनसमुदाय उद्धारून गेला. त्याचं नाव गुरुजी. हे भेटले, काय कमी आहे? राजाच्या पोराला भीक मागावं लागते. मग आमचे गुरुजी राजा, त्याच्या आम्ही प्रजा. भीक मागावं लागला मला? बोला ना. काही द्यायचं ठेवलं नाही, कोणते शास्त्र लावून द्यायचे उरले नाही, कोणता देहभात शिरला नाही. सतत सतनच्या वास्तूमध्ये गुरुजीने प्रसादच खाऊ घातला. दुःख संपवलं, अज्ञान समाप्त केलं, मन शांत झालं आणि ते स्वरूपात आलं. उत्तर तिथंच आहे, कारण ते स्वरूपाच्या घरात आलं. गुरुजीने आणलं, कुणी भामटेर नाही. कारण ज्या संतांच्या संगतीमध्ये बुद्धी जेव्हा नतमस्तक होती, अंतःकरण पवित्र होतं आणि आत्मसाक्षात्कार होतो, त्यांचं नाव गुरुजी. आणि त्यांचं वैभव भोगलं. दुसरं आवडत? वेदांताचा पाऊस म्हणजे गुरुजी, मोक्षाचा रस म्हणजे गुरुजी, गीतेची ओळख म्हणजे गुरुजी, ओवीचं फल म्हणजे गुरुजी, अध्यात्माचा कस म्हणजे गुरुजी, मोक्षाची रास म्हणजे गुरुजी. ते भेटलं, आता काय कमी पडलं? सांगा की काय कमी आहे? काहीच नाही. हृदय बोलायला आता. कारण तपश्चर्या वेदाची, ओळख तत्वाची, भ्रांती सुटली जगताची आणि प्रतीती आदी स्वरूपाची, भेट झाली परपांडुरंगाची, ऐक्य झालं आत्म्याचं, भान आलं ईश्वराचं, ज्ञान दिलं वेदाचं. आता काय कमी राहिलं? काय उरलं? भीक मागायला. मन भीक मागत नाही ते तो ज्ञानी. जिथं भीक मागायची सवयच नाही त्या हृदयाला, तो संत, त्याच्या मनात वेदांत, तो महान संत. तिथं मागणंच नाही, फक्त देणं देणं देणं, न घेणं. थोडी जवारी असते म्हणायची, अगं अगरती तुमच्याकडे आहे का जवारी? खेडेपाड्याची लोक यायची, आहे ना खायला? कपडे धोतर फाटले, अगं धोतर दे, तुमच्या अंगावर फाट नाही, देऊन टाक त्याला, पुन्हा बघूत माझं.
चौधरी मावशीच्या मालकानं धोत्र घातले गुरुजींचे, कारण त्यांचे मांडवी जन्मले त्यांचे मालक केशव त्यांचे बाप गेले. म्हणजे लेकरू मांडीवर असताना बाप मरतो, त्या लेकराला काय मिळतं? आणि त्याची आजी त्या लेकराला घेऊन गुरुजी पैसे येते, गुरुजी डोक्यात हात ठेवा. आणि त्यांना वेदन मग तेव्हापासून ते गुरुजी पैसे येत ते, म्हणजे छोटेपणापासून ताकद घेतलं ना, म्हणायचे गुरुजी आजी त्याची माझ्या बाळाला बाप नाही, आशीर्वाद द्या, त्याला संत करा. झाले ते. संताचा हात लागल्यावर काय होत नाही, काय होत नसतं. पण त्यांनी त्यांची ओळख केली नाही ना. किल्ल्याच्या बाजूला गारगुटी कोळसे, त्या गारगुटीला किरातच होत आहे. म्हणून संताच्या घरी संत व्हावा विसरून जा. कळालं का? हिऱ्या पोटी गारगोटे, ते गारीचे दगड सगळे, मग हिरा आला. त्या गारगुटीला हिऱ्याची काय किंमत? आणि नसावीच मरू दे, ते अलुप्त राहते दगडापासून. त्या पाषाणच तर लोक जवळचे, बरं जणांना पाषाण झाले, मन उदास झालं. जे आहे ते बरं म्हणायचं आहे. मग काय म्हणून एक सांगायचं की गुरुजीचे सानिध्य मिळाले, हाडा मसाला पवित्र झाले हाड, नाही का? तुमचं हाड मेल्यावर गंगेत टाकायचे, ज्ञान गंगेचं हाड जिरून गेली, बाजूला गेली ना, पाच झाला की त्याला कुणी टाका की न टाका काही गरज नाही, ते पवित्र झाले. त्याला टाकायची गरज नाही कुठं, आता गरज आहे त्याच्या स्पर्शानं मुक्ती होईल. म्हणून त्यांच्या अस्थीचा समाधी कलश असतो, माहितीये का? त्यांच्या अस्थीच्या स्पर्शानं जगाला मुक्ती असते. त्याला संत म्हणते, घेणाऱ्याला नाही, देणाऱ्याला. देणारे म्हणजे गुरुजी ब्रह्मज्ञान, त्यांचा कलश ज्ञानाचा वे आणि समाधीचा वे. आधी समाधी बांधू नका म्हणून सांगितलं होतं, मोठं करू नका म्हणून सांगितलं होतं, कारण पुढे तुम्ही बघितलं काल काय धिंगाणा, त्यांना आवडत नव्हतं. पण जगाला काय ते प्रतीक म्हणून करावं लागतं आपल्याला, आपल्या वक्ताला. पण त्यामध्ये विधान एक धर्मशास्त्र निभवल सांगता येत नाही. सांगता येते तिथं नाही बेटा, ती वास्तू स्वच्छ राहील माहितीये, ते साधन कशाचं बनेल माहितीये. वाणी शांत ठेवायची आणि गुरुजीला नतमस्तक राहायचं, त्यांना पदरात घ्या म्हणायचं, तुमची स्थिती द्या म्हणायचं, जन्ममरणाचा अभाव करा म्हणायचं, वेदांताचा रस हृदयात भरा म्हणायचं, आणि मला स्वरूपाकडे न्या म्हणायचं. गुरु तेच नेऊ शकतात. न नाते, न पिता, न माता, न पती, नेतो का स्वरूपाकडे? माती नेते. मी जबाबदारी रस पिते, मी सरक्याकडे बघते, कुणाकडे बघत नसते. किती बार टाकतात, किती बार काढतात, किती बार टाकतात, त्याचा रस संपोस त्याचा स्वतः करते. तसे संसारातले लोक आपल्या सरक्यात टाकून रक्त पिते. मला मान्य असो, मातीचं आम्हाला माहित नाही काय, पण आमची भाषा हीच आहे. गोड बोलावं, मुंड काढावं आम्हाला येत नाही. ते नाटक नाटक आमच्यापाशी नाही. आमचं भाषा परखड, काय माय होती घेतली भूतापाशी, ती भाषा आमची. नाथ महाराजांची लोक दांडे वंशच. गोड बोलणार नाही आम्ही, गोड बोलावं. तू बोल, आम्हाला येत नाही गोड. जे आहे ते आहे, झपाटा झपाटा आहे आमचं. गोड बोलावं आणि मंद हसावं, तुतरात काहीच नसतं तिथं, फक्त हसणं. दुसरं काय असते? डुलायचं, हसायचं, काय का वेदांताचा रस, का अध्यात्माचे बैठक, काय का सिंहाची गर्जना, मन मन मिन 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 मिन, डोकं उठते ऐकून, खाड 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 ताड ताड ताड. नाही नाही, छान बोलत जा. मला शिकवणारे बंदच पडले आता. असं करत जाण, तसं बोलत जाण. म्हणजे गप, मला शिकू नको, मी माझ्या देवाला नसते. तो कोण शिकवणार आहे मला? माझी वाणी माझ्या गुरुच्या हातात आहे. त्यांना बोलल्यानंतर मी बोलते. मला सत्ताच नाहीये, मला शिकवायचं नाही कोणी. माझे गुरु शिकवतात बस झालं.
शिकून शिकवा, तुम्ही लय सुंदर आहेत का अधिकारी, संसारात पडलेले किडे, तुम्ही शिकवा मला आत्ता बोल छाया. हा एकदा एक प्रश्न पडला मला, आणि मग मी गेले माझ्या गुरुबंधूकडं. मला वाटलं मी चुकायचले काय ती. मला असं असं म्हणतात मला, नवीन आताच नाही एकदा विचारा कधी गोष्ट. छाय बाई बसा खाली. मी बसले, माझ्या चेहरा त्यांना कळाला मी घाबरलेली होती, आणि म्हटलं मी चुकले, मला लोक नाव ठेवतात, काहीतरी विचारतात, मला उत्तर देता येत नाही. मग मी चुकले. समोरचे कसले गोल गोल असतात आणि अधिकारी लोक आहेत ते. म्हणे गुरुजी मला विचारतात, मला उत्तरच म्हणता येत नाही. म्हणजे विचारणार अध्ययन करणार आहे का? बघा ते माणूस किती हुशार. जरा गुरुजी मॅडमचा पाहुणा, जिंतूरचे मॅडम यांचा पाहुणा, त्यांचं ना दराडे, ते माझ्या खूप जवळचे. मी म्हणलं गुरुजी असं असं बोलतात आणि निरुत्तर करतात. ते माकडच म्हणे, माकड संसारातले. त्यांना अध्ययन केलं का ताई? नाही. त्यांना श्रवण भक्ती का? म्हणजे नाही. मग त्यांना कळलं का तुम्हाला कळलं? त्यांची शक्ती जास्त का तुमची? मग ह्यांच्या नादीला लागतं म्हणले. हा ठीक म्हशीला कट करतो, भीतो का? तो अधिकारी का? सांगायला म्हणले दवाखान्यामध्ये पवित्र स्वच्छता आहे, पवित्र आहे का? म्हणजे पवित्र सगळं चांगले असतं म्हणू नका बसा म्हणले. मस्त दवाखान्यात स्वच्छता आहे, पवित्रता नाही. आणि तो खाटी कट करतो मुंडक गायचं, तो पवित्र नाही, तो भीत नाही, त्याला धैर्य आहे, पण तो खाटी आहे. त्याला अधिकार म्हणायचं का? असं म्हणले खाली. ज्यांना अध्ययन नाही ना त्यांचं ऐकायचं नाही, मनावर तर घ्यायचंच नाही. साधूच्या संगतीची बुद्धी प्रफुल्ल झाली, वेदाचा पंगतीत आली, अध्यात्माचा रस प्याली. जीवनमुक्ती नाही का तिला? अधोगती तिला बाई. तुमच्या आयुष्याचा काल तुला अध्ययनात घातला, संतांच्या संगतीत घातला, तुम्हाला भीतीच नाही म्हणजे येऊ का न येऊ काही. बापरे, त्याच्यापासून होण्याची. म्हणून ही भक्ती आहे हृदयाची, मुक्ती वेदाची, स्थिती परमात्मा प्राप्तीची, अनुभूती सुखाची आहे, भेट पांडुरंगाची आहे, ही शक्ती अभेदाची आहे, स्थिती परमात्म्याची आहे, ओळख स्वरूपाची आहे. इथं आपली स्वरूपाची ओळख आपल्याला आहे, मांडायचं कशाला काही. इतकं सुंदर आम्ही 3-3 घंटे बसत होतो एकत्र बसले सगळे साधक. 4-4 तास आमचं चिंतन चालायचं. कुठेच सोडू कोण याचं काय बोलणं, त्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. आपण तेव्हा ती प्रक्रिया आली अमृत अनुभवाची, अद्वैताची, ती विचारसागरचं, ते कुणीच सांगायचं आपलं आपलं अनुभूती. मग ऐकायला मज्जा वाटत होती. बडबड ऐकलं की मी काल बघितलं की फोन लावून आपल्या बाजूला सरकले. ऐकू वाटत नाही, टक्कन पवित्र असतं. आत्मस्वरूपाचं त्या ठिकाणी मान असतं, त्या ठिकाणी सगळं सगळं समाप्त असतं. वृत्तेतलं दोष, मल, विकार, व्यवहार सगळं सगळं बाजूला असतं. त्या ठिकाणी केवळ एक सत्ता असती, ही आत्मसत्ता. त्या बुद्धीमध्ये तो प्रकाश असतो, दिव्यत्व असतं ज्ञानाचं, सुख असतं वेदाचं, ऐक्य असतं परमेश्वराचं, ओळख असते स्वरूपाची, आणि स्थिती असती त्या अगाध ज्ञानाची. तिथं शब्द नाही, स्पर्श नाही, इंद्रिय नाही, विषय नाही, तिथं जगत नाही. या अगाध स्थिती असती, ती मुक्तीची स्थिती असती. आणि ती अनुभूती असती, ती कशी मांडायची आम्ही सांगा ना. ती भोगायची असती, बोलायची नसती. म्हणून अडवलं तरी भ्यायचं नाही. खरं शब्दातून मन कधीच दूर गेले. शब्द हा विद्याकार आहे आणि भगवंत अविद्येपासून स्वयंभू आहे. मग स्वयंभू तत्वातल्या मनाला शब्द काय करेल? खूप छान आहे ताई. साष्टांगाकडे यायला तयार नाही, कारण त्या विद्येला ती होतच नाही. मलिन अविद्या, आणि त्याने मळ टाकलेल्या मनानं, कारण ते शुद्ध आहे, ते परमात्म्यात बुद्ध आहे, एक त्याचा अनुभव आहे. त्या ठिकाणी अद्वैत साक्षात्कार आहे, तिथं बोधाचा चमत्कार आहे.
इथं सुखाचं भांडार आहे. त्या सुखामध्ये बुद्धी विराजमान झाली. शब्दावर कशाला आली? शब्दावर येत नाही, प्रत्येक विकार होत नाही, आणि व्यवहार त्या बुद्धीला माहित नाही, आणि जगताची ओळख नाही. कारण जगत तिथं उरत नाही, तिथं सगळं स्वरूप उरत असतं बेटा. जगत उरतच नाही. अजातवाद दिसतंय खोट, विवर्तवाद. दिसून ते खरं नाही. दृष्टी सृष्टीवाद. दिसण्यामध्ये व्यवहार आहे, पण व्यवहार सत्य नाही, मिथ्या आहे. दृष्टी सृष्टीवाद. जगताचा संबंध सृष्टी दृष्टी. दिसू दे पण खोट. सृष्टीला सण मात्र जागा दिली आहे. मला भाभी म्हणतात शिकवा किद्दावी, त्यांना नाही आपली सांगा की दृष्टी म्हणजे ज्ञान. दृष्टी कुठे आहे? नाहीच आहे, केवळ दृष्टीच आहे. सृष्टी दिसून खोटी आहे म्हणून ती नाहीच आहे. सावली आहे तरी तसं जगत आहे, खरे का? दृष्टी सृष्टी. एक सांगू, अजातवाद, विवर्तवाद, दृष्टीसृष्टीवाद, अवच्छेदकवाद, आभासवाद, प्रतिबिंब प्रतिबिंबवाद इतके पक्के केले ताई, म्हणून पुन्हाच ऐकायचं उरलं नाही आम्हाला. आनंद घ्यायला ऐकावं, पण आधी सांगणार कोणीच नाही. ऐकावं, ऐकून नाही असं नाही. आपल्या आनंदामध्ये आपण राहता येतो, सखोल राहता येतं, पण ती मांडणीच नाही मिळत बेटा. नाही बेटा, अध्यात्माची मांडणी. समरस होत मन, शांत होत, मन संपून जात. अध्यात्मशास्त्र. जिथं मन संपत ते अध्यात्म. जगत बाधित होत, अध्यात्म. आणि चौकडे स्वरूपाचं साम्राज्य होत ते अध्यात्म. हे आम्हाला आवडते, आणि हे तर कुठंच मिळत नाही. कुठंच नाही बेटा. थोडंफार एक वाक्य, दोन वाक्य, 10 वाक्य बोलले, पुन्हा बाकीची बडबड 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 बडबड. अरे राम, केवळ अध्यात्माचा पाऊस लागतो आम्हाला. लोणी लोणी खातो, ताक नाही, दूध नाही. दूधही नको, लोणी, ताकही नको, लोणी. मग ते लोणी म्हणजे अध्यात्म. ते पाहिजे बेटा आयुष्यात. लोणी देणारे फक्त गुरुजी. सार. लोणी म्हणजे सार, आणि जगत म्हणजे आसार. तुम्ही आसारात का राहता बाबा? आसार संपून साराकडे यावं. देहभाव टाकून आत्मस्वरूपाकडे यावं. वृत्तीला सोडून आत्मरूप व्हावं. विषयाला टाकून त्या स्वानंदाला घ्यावं. वृत्तीला फेकून आत्मरूप व्हावं. जगताचा बाच करून स्वरूपात यावं. कळत नाही. कुठं मिळते? नाही मिळत बेटा. हे मार्केटच वेगळं, ही स्थितीच वेगळी, हे व्यासपीठ वेगळं. अगदी अद्भुत व्यासपीठ आहे. ज्या ठिकाणी वेदांताचा पाऊस आहे, ज्या ठिकाणी भेदाचा नाश आहे, ज्या ठिकाणी आवरणाचा आबाद आहे, ज्या ठिकाणी स्वरूपाचा प्रकाश आहे, ज्या ठिकाणी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार आहे, ते आमचे गुरुजी, आमचे महात्मे. ते बुद्धीला ब्रह्म करतातच, वेदांत हृदयात भरतातच, चित्त चिन्मय करतातच, श्लोकाचं ज्ञान देतातच, अज्ञान समाप्त करतातच. ते गुरुजी आमचे महात्मे. त्यांच्यापाशी ही कला आहे, जादू आहे, जादू. चला आगी का कुराडी होय रिगावा जरी बुडी, तरी हो का भलते एवढी वरचील वाडी. जे वृक्ष संसाराची वरची वाडी, जे वर वाढलेलं आहे ना, त्याचं मूळ वरी आहे, फांद्याखाली आहे. खरं मूळ म्हणजे ब्रह्म आहे. त्या ब्रह्मत्वातून जगताची उत्पत्ती आहे, म्हणून ती मूळ आहे, म्हणून ऊर्ध्व मूळ आहे. वेदस्मित त्याचे पान, त्या झाडाचे पान म्हणजे वेद आहे. हा वृक्ष उलटा आहे, मग त्याला कुऱ्हाडी कशी घालायची, आणि त्याला ओळून कसं टाकायचं, आणि त्या झाडाला कसं कापायचं. बघा, आगी का कुऱ्हाडी. हे पहिला प्रवास घ्यावाच लागतो. पहिल्या ओळीचा जेव्हा घेतलं ना आपण अनुवाद, तर दुसरं ओळी लागते. हे झाड कुऱ्हाडीनं टाकता येतं, जाळता येतं, संपत. पण ते झाड कुऱ्हाडीनं कापता येतं नाही बेटा. आगी का कुऱ्हाडी. जेव्हा
भगवंत द्यायचा का ती वेळ आल्यानंतर काच कम पडत नाही. बरोबर आहे का? खरंच आहे. ऐका, ती झाड वृक्ष वाढायलाय जगत हे, मग त्याला कुरडीने कापायचं का? नाही. आग लावायची का? ऐका आता, आगी का कुराडी कोयरी गावा जरी बुडी, जर त्या बुडाला कुराडीचा घाव घातला तर ती बुड तुडून पडेल का? नाही बेटा, नाही. हे वृक्ष वेगळा, ह्याला कुरडीने घाव घालता येतं, मोडता येतं, पण त्याला ज्ञानाचाच घाव घाला. रामकृष्ण हरिताई. आपण 2 टाइम घेऊ आता. मोका भलते एवढी वरचील वाडी. बघा, त्याला जर कुऱ्हाडीचा घाव घातला तर शेंडा खाली गळून पडतो. पण हा कुऱ्हाडीचा घाव कसा घालायचा, कोणतं झाड कसं पाडायचं, तुला हे सांगतो. ह्या कुऱ्हाडीने घातलं झाड आधी तर मूळ तसंच आहे, पुन्हा वाढतं झाड. तसं अज्ञान रूपाची मूळ कापून टाकायला संताच संगती लागते, वेदाचीच भक्ती लागते, ईश्वराची प्राप्ती लागते. तेव्हा ते अज्ञानाचं मूळ जळतं, वृक्ष खाली कोलंबडून पडतो. काय सांगितलं ताई? खूपच छान, खूपच. जे तुटले या मुळापाशी उलंडेल का शाखाशी, परितैशी गोठी कायशी हा सोपा नव्हे. झाडाच्या मुळाला कुऱ्हाडीचा घाव घातला आणि झाड उडून पडलं, तसं हे झाड सोपं नाही. तैसी गोटी कायशी हा सोपा नव्हे. काही आपण वाचताना काहीतरी कळतं का मा? शब्द कळत. तशी गोटी कायशी सोपी नव्हे. तशी गोष्ट आहे काही, झाडाच्या मुळ्या कापल्या, फांदीला मुळाला घाव घातला, झाड खाली पडलं, तसं नाहीये संसार वृक्ष. अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक, हे वाडी अधोमुख रुख शाखा. हे झाड तसं नाहीये कुऱ्हाडीने पाडायचं, ह्याची वाढ वरी आहे, ऊर्ध्व. ह्याची वाढ वरी आहे, फांद्या खाली आहेत. ऐका, अर्जुना हे कवतिक सांगता असे अलौकिक. हे लौकिक झाड नाही जगतातलं, अलौकिक झाड आहे. जे वाडी अधोमुख, अधो म्हणजे खाली आहे, त्याची वाढ खाली. फांद्या म्हणजे जन्म मृत्यू तमोगुण रजोगुण, ह्या फांद्या वाढायला येतात. जन्म वाढायले, मृत्यू वाढायला, ह्या फांद्या अधोमुख. आणि जे वरी जाईल ऊर्ध्वमुख. वरी ब्रह्म आहे आणि खाली जगत आहे. फांद्या खाली वाढायला येतात, वरी कोणती फांदी वाढेच ना. काय सांगितलं ताई? बापरे बाप. रुख या, त्याला संसार वृक्ष म्हणतात. त्याच्या फांद्या खाली वाढतात, जन्म मृत्यू लांबतो, वासना वाढती, आणि ही फांदी तशीच आहे, खाली खाली वाढते. वरी कुठे जाते? वरी मी आहे आणि जगत आहे. जगत कसं सांगितलं ताई? वृक्ष बघा, जैसा भानू उंचीने नौके. सूर्य किती उंच माहितीये का? असं मी किती उंच कळतं का? रश्मी जळतळी फाके. सूर्य किती उंच आहे, रश्मी जळ खाली जमिनीवर आहे. त्याच्या किरणाच्या स्पर्शानं उखर भूमीवर पाणी दिसतं म्हणजे मृगजळ, पण तो खाली का? सूर्य अनंत कोटी लांब आहे, पण त्याच्या किरणातून मृगजळ खाली आहे. तसा मी अनंत दूर आहे, तसं मृगजळासारखं जगत खोट आहे. बाप्पा काय सुंदर ताई. मृगजळ, सूर्य किती उंच आहे, तसं मी किती लांब आहे. जगत कसं मृगजळ खोट आहे. माझ्या सत्तेवर जगत दाखवतो, माझी किरण, अविद्यारूपी किरण मृगजळ दाखवतात जगताचे. सूर्याचे किरण पाण्याचा आभास दाखवतात. सूर्य किती लांब आहे, त्याच्या किरणाच्या स्पर्शानं मृगजळ पाण्याचा आभास आहे, पण तिथं पाणी का? तसे जगत म्हणजे मी आहे का? बापरे बाप. जगत दाखवलं मायेनं, पण जगत नाहीये, तिथं मीच आहे. तिथं पाणी नाही, किरणच आहे. मृगजळ किरण आहे, पाणी नाही. तसं जगत मी आहे, जगत नाही. इतकं सुंदर आहे. रामकृष्ण हरिताई. साष्टांग. भानू उंचीने रश्मी जळतळी फाके.
संसार हे कावरुके झाड तैसे. बघा सूर्य किती उंच आहे, मृगजळ खाली आहे, तसा हा संसार वृक्ष किती खाली यायला आहे. त्याचं मूळ किती उंच आहे, पण त्याच्या फांद्या खालीच आहे. तसा सूर्य उंच आहे, मृगजळ खालीच आहे. बाबा बाबा कसं सांगितलंय, सुंदर काय उदाहरण आहे. ज्याला कळत नाही ते माणूस आहे का? माणूसच नाही मग ते कळायला नाही म्हणल्यावर. किती छान दिले माऊलीने धन. बापरे काय त्या मंदिरात छान वाटत ताई. समाधी बसली आहे जागवे, ग्रंथ गरबीचे चांगावे, उपजवे लजवे या करणी जाऊ. आता हे जावे, आता ग्रंथामध्ये जो साठा आहे ना, कोणता साठा, जो सुखाचा आहे. आता हे वाचत नका माझ्यासमोर तुम्ही. वाचत नाही ताई. हा. मी तुमची माझ्या इथे वेगळी आहे. अति नाती ती चुके रुद्री असं आहे माझ्या. नाही ते पुढे असं तुमचं मागे म्हणजे कल्पांत म्हणजे जगात आपल्याला त्या ठिकाणी आकाशात नुसतं पाणी असतं. कल्पांतीच्या पावसामध्ये आकाश म्हणजे आकाश नाही, सगळं पाणी पाणी. आकाश कुठे? तसे ज्ञानामध्ये सगळा मीच आहे, जगत कुठे? कल्पांतीचे उदके योम जैसे. ओम म्हणजे आकाश आहे, पोकळी सगळी पाण्याने भरून गेली. आकाश भरले का? तसं सगळ्यात मी भरून गेलो. जगत आहे का? कल्पांतीचे उदके ओम जैसे. योम म्हणजे आकाश, पोकळी. त्या पोकळीमध्ये प्रलयाचा पाऊस असतो, सगळ्या ठिकाणी पाणी पाणी असतं. आकाश कुठं रिकाम आहे, तर सगळा मीच आहे. जगत कुठे? अनुभूती पाहिजे बेटा, शब्द नाही. अनुभूती शब्द नाही आहे. व्यम शब्द तुमचा आम्हाला कळालाच नसता. प्रलयामध्ये फक्त पाऊस असतो, तिथं आकाश भरून जातं. आणि ज्ञानामध्ये सगळा मीच असतो, तिथं सगळं जगत उरत नसतं. ते भगवंत सांगायले, अर्जुन ऐकायले, आम्ही समजून घ्यायलो आणि जीव धन्य व्हायले. केलं चिंतन म्हणते बेटा, वटवट वटवट नसतं ते. म्हणून तर हे चिंतन लावून देणारे फार कमी, फार कमी. अमृतानुभव तर माहितच नाही लोकांना ऐकायचा. अमृतानुभव माऊलीचा चरम ग्रंथ आहे, आणि ते बुद्धीला देत नाहीत तुम्ही. आला अलीकडं त्या गप्पा, त्या गोष्टी, त्या कटाण, ते डोंगर, त्यानं उद्धार केला. तुझा ते उद्धार कधी रे? तुझं बघ ना आधी काय ते. तू कर माझं अंतःकरणाचा अज्ञानाचा भ्रांतीचा निराश करून स्वरूपाचं दर्शन घेणं म्हणजे जीवन आहे. परमार्थ म्हणते त्याला. त्याची कथा ऐकता कळण नाही वळण. जाऊ दे, वाटतं कुठं नादी लागायचं कोणाच्या. आपला रस्ता आपल्याला मस्त आहे, आपण तंदुरुस्त आहे. रस्ता मस्त तंदुरुस्त आहे का? कुठलं काय खाना पिना आराम से सोना, फिर पडना फिर सोन. तुझं काय कटकट? किती भगवंताने वाट सोपी गेली आहे का? कुठं अवघड, कुठं अडचण का? कडू उचल. वाय किती छान आहे तुमचं घर. लिंबुळ्या बघा ना मधल्या. लिंबाचं झाड, लिंबुळ्या भारून गेल्या. जरद लिंबुळ्या चढात पडला तुमच्या घरात. माय चव बघ ना एकदा त्या लिंबुळीची. हाय सुख. फक्त स्वार्थ म्हणजे संसार आहे बेटा. फक्त स्वार्थ आणि मतलबासाठी वापर आहे, त्याचं नाव संसार आहे. इथलं कुठलंच नातं श्रेष्ठ नाहीये. फक्त भ्रष्टता इथं नाहीये. निस्वार्थ प्रेम म्हणजे ते खरा संसार. आणि ते तर राहिलंच नाही का? निस्वार्थ काहीतरी असते आशा, गुळ भेटायचं. तिळ मात्र लवलेस नसावा आणि प्रेम असा व्हायचं. त्याला पोरग म्हणा. ऐका, ती बायको लगत भरून जातो. माय म्हणते माझं पोट्ट. बाबा बाबा बाबा, मग काऊन गेले उडून? मी आजकालचा तुमच्या जगतातला कलियुग, त्यासाठी आपण आयुष्य व्यस्त ते तुमच्यापासून दूर राहायचं म्हणते. बघा, तुझ्या जवळ नका म्हणते, तुम्ही त्याला माझं म्हणता. वा वाटाळ्या वाज वाटाळ्या. आणि आम्ही उघड करतो, आम्हाला खरा म्हणते. तू खराब, मी नाही. तू झाकते ना, मोहरीचं झाकण झाकून टाकते, वास जास्त वाढतो. आमचा वास
निघून जातो. झाकण उघडे आमचं, झाकतच नाही. कामच नाही. तुम्ही घ्या वास, आम्ही पास, तुम्ही घ्या वास. बरोबर. जे आहे ते आहे. परमार्थात स्वार्थ नाही, संतोषित स्वार्थ नाही, वेदांतात स्वार्थ नाही, ओवीत स्वार्थ नाही. तिथं सार्थक आहे, तिथं प्रेम आहे, तिथं आनंदाची उद्भूती आहे, अनुभूती आहे. अध्यात्मामध्ये भगवंताची प्रतीती आहे, आनंदाची रास आहे, अभेदाची वाढ आहे. परमेश्वर हृदयामध्ये प्रगटतोय ते अध्यात्म आहे. दुःख प्रगटते ते संसार आहे. नाही का? हे दिलं नाही, ते बोला नाही. मोठी म्हणते तुम्हाला तिचीच जास्त प्रेम आहे, छोटी म्हणते तुम्ही तिला जास्त देता. मेली कधी मध्ये सासू तिच्यासाठी एकच गावडा असावं. मग खालीवर ऐकून हसता येत नाही. पाप हे किती बी देऊन तिच्याकडं प्रेम, ही म्हणते तिच्याकडं. आता काय तापच की नाही. मग संसारात काय आहे? दुःख. फॉर एक्झाम्पल त्यांना आपली सव नसते, इकडचं मेवाच नाही त्यांना, म्हणून फायदाच नाही. परमार्थाचा अंग असा बेटा. ऐका, आमचे काही वाटून गेले. आणि आती नाती जितू ते रुंदले असे येण्याचे की कल्पांतीचे उदिके मजायचे. कल्पांताच्या पाण्यानं, आकाश पाण्यानं भरून जातो, ये उरत नाही, आकाश राहत नाही. तर माझ्या ज्ञानानं जगत उरत नाही. कसं उरत नाही? वृक्ष कसा आहे? दुपारी पाठ घेऊ, दुपार 1.5 तास बसू अजून, कारण तुमच्या सोबत समोर होते. हे छान. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सब साधन की जय.